कोणाचे लपडे झाले, कोणाचे कपडे निघाले, अशाच बातम्या हातात. एकही या शेतकऱ्याच्या किंवा शेतकऱ्यांचे पेरणी ते कापणीपर्यंतचे मनरेगामध्ये समाविष्ट करा म्हणून विषय असेल, असा कुठलाही विषय यांनी घेतलेला नाही. आपण सभागृह पाहिजे. आज आम्ही संबंध महाराष्ट्रभर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं, प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं समस्त शेतकरी बांधवांना घेऊन नांदेड जिल्ह्यामध्ये आताच आम्ही श्रीजाताई चव्हाण यांना निवेदन दिलेलं आहे. आता राजेश पवार साहेब नायगाव मतदारसंघाचे आमदार यांना देखील निवेदन देण्यासाठी आलो. त्यांच्याकडे कायमच्या मागण्या आहेत. गेल्या अधिवेशनामध्ये या निवडणुका झाल्या, निवडणुकामध्ये खोटे आश्वासनं देऊन यांनी शेतकऱ्यांचे मत प्राप्त केले आणि सत्तेत बसले. सत्तेत बसल्याच्या नंतर 90 दिवस झाले सत्ता स्थापन होऊन. 90 दिवसामध्ये शेतकऱ्याचा शे काढला नाही, दिव्यांगाचा दी काढला नाही आणि नरेगाचा न काढला नाही, असे हे आमदार निवडून गेलेले आहेत. यांना धडा शिकवण्यासाठी सन्माननीय या राज्याचे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी गेल्या पाडव्याच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी टेंबा आंदोलन पुकारलं होतं आणि आज हे टेंबा आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून, प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपणास विनंती आहे, आमदार साहेब, आपण अशा पळवाटा काढता कामा नये. आता काय अधिवेशन चालू नाही, मुंबईला काय कुठला कार्यक्रम नाही. आपण सगळे चव्हाण साहेब असतील, श्रीजाताई चव्हाण असतील किंवा राजेश पवार साहेब असतील, बालाजी, हे सगळे आमदार मुंबईला जाऊन बसलेत. म्हणजे एका माणसाची या महाराष्ट्रामध्ये एकच माणूस असा आहे जे सत्तेत नसताना जे पराजय स्वीकारून आज मैदानामध्ये शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, दिव्यांगासाठी, विधवा महिलांसाठी मैदानात उतरलेला आहे आणि त्यांच्या एका आवाजाला हे सगळे पळून गेलेले आहेत. म्हणजे हे पळकुटे आमदार आता सगळ्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून ध्यानात घ्यावं की पळकुटे आमदार आपल्याला भविष्यात पाहिजे की काय एखादा काम करणारा माणूस पाहिजे, असं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सूचित करतो.